हॅलो, आता होणारा सामना वेदांत 6363 विरुद्ध तन्मय प्रतिष्ठान या दोन्ही मोठ्या संघांमध्ये होणारा हा सामना महत्वपूर्ण लढत आहे. सगळ्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, मनमुराद आनंद लुटायचा आहे. साई प्रतिष्ठान प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आणि या 4थ्या पर्वातील आजचा हा दुसऱ्या दिवसातील सामने चालू आहेत. वेदांत 6363 आणि तन्मय प्रतिष्ठानांच्या दरम्यान होणारा हा सामना या सामन्याचं पंच म्हणून काम पाहणार आहेत, महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत ते विनोद आणि ऋतिक. फलंदाजांची नावं सांगायची आहेत, रितेश आणि प्रदीप. आणि गोलंदाजीसाठी घेऊन आलाय तो गोलंदाजाचं नाव शुभम. सामना सुरू होतो, सगळ्यांनी कृपया लक्ष द्यायचं, इकडे महत्वपूर्ण लढत आहे. शुभमचा पहिला चेंडू सामना करेल तो रितेश. या ठिकाणी मात्र पंच दंडित करतात. दिशाने गेंदबाजी Y+1 अशा 2 धावा मिळतात. 2 ने धावसंख्या पुढे सरकणार आहे. संघाची धावसंख्या होणार आहे 2. शुभम याचा पहिला चेंडू, खराब चेंडू टाकलाय पहिलाच. पाहूया कमबॅक करतो का, कमबॅक करावंच लागेल. सुंदर चेंडू, मोठा फटका मारतो, मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागतंय ते रितेश याला. एकने आपली एकने धावसंख्या पुढे सरकणार आहे. 6 धावसंख्या होते ती 3. पुढील चेंडू शुभम याचा रितेश साठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारलाय, चेंडू जातोय चौकार. सुंदर असा फटका या ठिकाणी रितेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला जातोय. 4 धावांसाठी 4 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 7. पुढचा चेंडू शुभम याचा, पंच निर्णय आपला द्यायचा आहे. एक धाव या ठिकाणी मिळणार आहे. पंचांनी लवकर सामना चालू करायचा आहे. टीम मीटिंग घेऊन ये, वेळ खूप अपुरा आहे, लवकर. शुभम बॉलिंग मार्कवर आहे तो शुभम सामना करेल. प्रदीप सॉरी रितेश फलंदाजी करतो तो. रितेश स्ट्राईकला आहे, रितेश नॉन स्ट्राईकला आहे तो प्रदीप. सुंदर चेंडू होता, मोठा फटका मारला होता, मात्र एकच धाब्यावर समाधान मानावं लागलं ते रितेशाला. सुंदर प्रयत्न करतोय, आपल्या संघाला धावसंख्या झपाट्याने वाढवण्याचा प्रयत्न करतोय, वेगाने वाढवण्याचा प्रयत्न करतोय तो रितेश. त्यांना थांबवून ठेवण्याचं, त्यांना रोखून धरण्याचं काम देखील करतो तो शुभम. आणि ती त्याला करावंच लागणार. आपल्या संघाला जर विजय मोठं लक्ष देण्यापासून वाचवायचं असेल तर शुभमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. शुभमचा पुढचा चेंडू मोठा फटका मारलाय, धावा देऊन जातोय 1. धावसंख्या होती ती 9. शुभम याचा पुढील चेंडू सामना करणार तो रितेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. देऊन जाणार 4 धावा रितेश याच्या खात्यामध्ये जोडला जाणार. धावसंख्या होते ती 13. शुभमचा पुढील चेंडू सामना करेल तो रितेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारला, पाहूया. आणि 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत.
पंच धावा किती 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 15. षटक संपते. पहिले षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 15. सुंदर अप्रतिम सुरुवात आपल्या संघाला करून दिली ती या जोडगोळीनं. रितेश आणि प्रदीप या सलामीच्या जोडगोळीनं सुंदर कामगिरी बजावताना पाहायला मिळतात ते दोघे. आपल्या संघासाठी संघाने जी जबाबदारी आपल्या खांद्यावर दिलेली आहे त्याला पुरेपूर न्याय देताना पाहायला मिळतात ते रितेश आणि प्रदीप. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येणार आहे तो. गोलंदाजाचं नाव फरान पराग. परागचा पहिला चेंडू सामना करेल तो प्रदीप. पाहूया मोठे फटके मारतो का. प्रयत्न तर तोच होता मात्र सुंदर सन्मान केलाय. चेंडूचा सन्मान केलाय ते आणि ढकलून दिलाय. निर्धाव चेंडूचे सांगता होते या ठिकाणी. पराग याचा पहिला चेंडू सुंदर चेंडू फेकलाय तो पराग यानं. पहिला चेंडू टाकल्यानंतर स्वतःचा एक आत्मविश्वास वाढलेला दिसतोय. आत्मविश्वास वाढताना दिसतो. पुढचा चेंडू पाहूया कशा पद्धतीने हाताळतो आणि सुंदर चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी बाद होतोय तो फलंदाज प्रदीप. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. वेदांत तन्मय प्रतिष्ठान संघाकडून आता प्रदीप याची जागा घेण्यासाठी आला तो इकबाल. मगाच्या सामन्यामध्ये सुंदर पंच आपल्याला लाभले होते तेच इकबाल फलंदाजी कशी करतात ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पराग यांचा पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळणार आहेत आपल्याला पाहायचं आहे. फरान सामना करतील पराग याचा. पाहूया कशा पद्धतीने खेळी करतात. कशा पद्धतीने आपल्या संघासाठी धावा जमवण्याचा प्रयत्न करतात. सुंदर फटका मारला एका धावेसाठी आणि 1 धाव मिळणार आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरकणार आहे. संघाची धावसंख्या होते ती 16. सुंदर आणि आकर्षक फटका आपल्याला फरानाच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 1 धाव त्या ठिकाणी जमा केली. 1 धावेची भर आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा केली. परागाचा पुढील चेंडू तितकाच ताकदीचा गोलंदाज देखील आहे. हा पराग नावाजलेला असा गोलंदाज आहे. सुंदर फटका मारला होता मात्र त्याच ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण सजवून ठेवलं ते परागानं. काना कोपरा माहीत असलेला हा पराग आपला अभ्यास पूर्णपणे पणाला लावतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवून ठेवलं ते फरांसाठी. या ठिकाणी छोटी अपील होते मात्र फेटाळून लावली ती ऋतिक यानं. 5 चेंडू आलेले आहेत. परागाचा पुढील चेंडू सामना करतोय तो इकबाल. पाहूया मोठे छोटे फटके मारतो का. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. धावबाद होतो का बघूया आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि या ठिकाणी धावबाद होतोय तो इकबाल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. षटक संपतंय. 2 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती 16. इकबालची जागा आता सांभाळण्यासाठी आलाय तो. फलंदाजाचं नाव अमित. टीम मीटिंग अलाउड नाही आहे सर. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. टीम आपल्याला नम्र विनंती असेल की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे.
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येईल तो तन्मय प्रतिष्ठान या संघाकडून. स्वतः तिसऱ्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात ते टिनू आणि त्यांना सामना करतील ते सलामीचे फलंदाज रितेश. अजून पण एकटे लढत आहेत आपल्या संघासाठी धावांचं डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत ते रितेश. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जातं त्याच्यावरूनच त्या फलंदाजाची कीर्ती नावलौकिक काय आहे ते कळतंय. त्याला थांबवण्याचा मोठा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि पाहूया त्यांना यश येतं का त्यामध्ये. टिनूचा पुढील चेंडू रितेशसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फंबल होते. देऊन जाते एक धाव या ठिकाणी. एक धाव आहे ना धावसंख्या पुढे सरकणार आहे. संघाची धावसंख्या होणार आहे ती 17. अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजावून ठेवलं ते रितेश याला रोखण्यासाठी. पाहूया रितेश कशा प्रकारे फलंदाजी करतो. टिनूचा सामना करेल तो रितेश. या ठिकाणी सुंदर चेंडू फेकण्यात यश येते ते टिनू यांना. पुढील चेंडू सामना करेल तो रितेश. आता मात्र थोडीशी दिशा भरकटते. अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी मिळते. धावसंख्या होते ती 18. रितेश थोडं संयमी खेळ करताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मारलाय देखील मात्र त्या ठिकाणी एकही धाव मिळणार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला तन्मय प्रतिष्ठान या संघामार्फत पाहायला मिळतोय. टिनूचा पुढील चेंडू रितेशसाठी. रितेश थोडस थांबवून ठेवलंय थोडस जकडवून ठेवलंय. मोठा फटका मारलाय. मिळणार आहेत 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार आहे. धावसंख्या होती ती 20. पूर्णपणे थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय टिनू दादा यांना. सुंदर क्षेत्ररक्षण सजवून ठेवलंय रितेश याच्यासाठी. फटकेबाजी करण्यासाठी देत नाहीयेत मारण्यासाठी देत नाहीत. आता मात्र प्रयत्न करतो मोठा फटका मारण्याचा. धावबाद होण्याची शक्यता म्हणजे या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतात या ठिकाणी. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 22. या ठिकाणी संत आणि शांत गतीने चाललेला हा सामना. षटक तिसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22. पुन्हा आता स्ट्राईकला आलाय तो अमित. अमित पाहू आपल्या संघासाठी मोठे फटके मारतो का. मोठा एसटीचा आहे अमित. या ठिकाणी पंचदंडित करतात. थोडीशी खराब गोलंदाजी टिनूदादा यांच्याकडून. 1 धावसंख्या मिळते. धावसंख्या होती ती 23. अमित साठी पुढील चेंडू. मोठा फटका मारलाय. चेंडू जातोय 2 धावांसाठी. 2 षटक संपते. तिसरं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती 25. वेदांत 6363 या संघाची धावसंख्या झालेली आहे 25. सामना सुरू आहे. रंगतदार आहे. हळूहळू त्याला रंग चढणार आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन येतो तो अंकुश. मागच्या सत्रामध्ये मस्त सुंदर अशी गोलंदाजी केली होती अंकुश. आता मात्र तशीच गोलंदाजी करावी लागणार आहे ती अंकुशला. अंकुशला सामना करेल पुन्हा एकदा रितेश. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे.
या पुढील सामने देखील आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. शक्य होईल तेवढं लवकरात लवकर हा सामना सुरू करायचा आहे. अंकुश याचा पुढील चेंडू सामना करणार आहे तो रितेश. रितेश अजून तंबू ठोकून मैदानात उभा आहे. मी धावा करणार आहे. 9+1 अशा 2 धावा मिळतात. 2 धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 26. 27. अंकुशाचा पुढील चेंडू काहीसा खराब चेंडू टाकला. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण सजवून ठेवलंय ते अंकुशानं. अंकुशचा पुढील चेंडू रितेशसाठी मोठा फटका मारलाय. चेंडू जाणार सीमारेषा पार चौकार. या ठिकाणी 4 धावा मिळणार आहेत त्या रितेशाला. 4 धावसंख्या पुढे सरकणार आहे. संघाची धावसंख्या होती ती 31. आपल्याला जर हा सामना जिंकायचा असेल तर तन्मय प्रतिष्ठान या संघासमोर धावांचं मोठं डोंगर उभं करावं लागणार आहे. आणि ते मोठं डोंगर उभं करण्याचा प्रयत्न करतोय कोण तर रितेश. फटकेबाजी करतोय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय तो रितेश. अंकुशाचा पुढील चेंडू सामना करणार आहे तो रितेश. पाहूया पुन्हा एकदा तोच प्रयत्न मात्र यशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. सुंदर चेंडू अंकुशांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुशचा पुढील चेंडू रितेशसाठी. आता मात्र थोडीशी खराब गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्या -1 अशा 2 धावा मिळतात. धावसंख्या होती 33. पुढील चेंडू मोठा फटका मारला. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. येणार 4 धावा. धावसंख्या होती ती 37. सुंदर फटकेबाजी. सुरुवातीच्या वेळेस थोडीशी संयमी खेळ केली मात्र आता आक्रमक होत आहेत. आणि धावसंख्या होती ती 37. मी धावा करणार आहे. माझ्या संघासाठी धावा करणार आहे. आणि तोच प्रयत्न करत आहे तो रितेश. माझ्या बॅटमधून निघालाय. पुन्हा एकदा मोठा फटका 2 धावांसाठी. 39 धावसंख्या 2 पुढे सरकणार आहे. 39 धावसंख्या पोहोचते. रितेश सुंदर फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. सुरुवातीच्या वेळेस थोडीशी संयमी खेळी केली मात्र आता आक्रमक बनून फलंदाजी करतो तो. मोठा फटका मारला. पाहूया जातो चेंडू सीमारेषे पार चौकार. मोठा फटका पाहिजेत आणि तो फटका आलाय रितेशच्या बॅट मधून. आणि धावसंख्या होते 43. 44 धावांचं मोठं आव्हान म्हणता येईल. वैयक्तिक 31 धावा केल्यात त्या रितेशानं. सुंदर फटकेबाजी सुंदर फलंदाजी आपल्या त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. तन्मय प्रतिष्ठानला हा सामना आपल्या बाजूने विजयी व्हायचा असेल तर 44 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलंय ते वेदांत 6363 या संघानं. आणि तन्मय प्रतिष्ठान या संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानात. शुभम आणि प्रथमेश. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक हाताळणार आहे तो रितेश. स्ट्राइकला आहे तो प्रथमेश. नॉन स्ट्राइकला आहे तो शुभम. छोटा पॅकेट मोठा धमाका करतात का दोघे पण. शरीरयष्टी थोडी छोटी आहे मात्र
अंगात ताकद आणि खेळण्याची शैली वेगळी आहे. मी करणार, मी करून दाखवणार. पहिला चेंडूचा सामना करतो. सुंदर टोळाला चेंडू, मात्र त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालेला आहे आणि निर्धाव चेंडू होतोय. एकही धाव मिळणार नाही ती प्रथमेशाला. पुढचा चेंडू रितेशाचा प्रथमेशसाठी. या ठिकाणी थोडीशी दिशा भरकटते. एक अतिरिक्त धावसंख्या मिळते. अतिरिक्त धावसंख्या संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 1. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू. 1 धावसंख्या या ठिकाणी मिळते. धावसंख्या होते ती 2. पुढील चेंडू रितेशचा. सुंदर गोलंदाजी करतोय, मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये फंबळ होतंय. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी इक्बाल यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर कामगिरी बजावताना पाहायला मिळतात ते इक्बाल आपल्या संघासाठी. त्याचबरोबर सुंदर गोलंदाजी देखील हाताळतोय तो रितेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. हो 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 जखडावून ठेवलाय, थांबवून ठेवलं या ठिकाणी रितेश यानं. सलामीचा फलंदाज प्रथमेशाला धावा काढू देत नाहीये, धावा करू देत नाहीये. या ठिकाणी थोडीशी दिशा भरकटते. वाईट चेंडू जातोय. पुढील चेंडू रितेशचा. सुंदर गोलंदाजी करतोय, मात्र या ठिकाणी एक सुंदर चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या होती ती 3. मोठे फटके मारण्यापासून थांबवून ठेवले, मोठी खेळी करण्यापासून थांबवून ठेवले. आता मात्र मोठा फटका आलाय, मात्र तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकही धाव मिळाली नाही. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती मात्र 3. सुंदर सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळालं रितेश. अष्टपैलू कामगिरी, बॅटिंग मधून बॉलिंग मधून दोन्ही सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी तो रितेश. यानंतर गोलंदाजी घेऊन येतोय तो निखिल. पहिला चेंडू सामना करेल तो शुभम. आत्ता मात्र सुंदर चेंडू, काहीसा न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू. पुढील चेंडू सामना करेल तो शुभम. शुभम हा देखील तितकाच आक्रमक फलंदाज आहे. आक्रमक खेळण्यासाठी ओळखला जातो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 2 धावा देऊन जातोय. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 5. शुभम साठी पुढील चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारला. पाहूया चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार देणाऱ्या 4 धावा. या ठिकाणी धावसंख्या होती ती 9. आता मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो शुभम. सुरुवातीच्या पुढील चेंडूचा सामना करेल तो शुभम. या ठिकाणी थोडीशी दिशा भरकटते. एक वाईड चेंडूच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते. 10 धावसंख्या होती ती 10. पुढील चेंडू शुभम साठी फुल रन मारण्याचा प्रयत्न करतोय आणि यशस्वी देखील ठरतोय. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 14. काहीसा कानमंत्र देताना स्वतः रितेश कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे ती शुभम साठी थोडस कानमंत्र देताना. पाहूया कमबॅक करतात का, प्रयत्न करतात का. प्रयत्न करायला पाहिजेत. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही आणि तेच प्रयत्न करताना पाहायला मिळतात ते गोलंदाज. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळणार आहे. पुढचा चेंडू मोठा फटका मारतो. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. चौकार. बॅक टू बॅक चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18. हो हो काय सुंदर पहिलं षटक टाकलं होतं, मात्र दुसरं षटक थोडस महागड षटक म्हणता येईल ते वेदांत या संघाकडून. पुढील चेंडू सामना करेल तो शुभम. वा वा शुभम सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी देखील करताना पाहायला मिळतोय. 1 धाव पुढे
मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरते. संघाची धावसंख्या होती ती 19. षटक संपते. दुसरं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती 19. टीम मीटिंग अलाउड नाही आहे या ठिकाणी. वारंवार आपल्याला सूचना करावी लागते. लवकरात लवकर या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे. यानंतर गोलंदाजी मार्क येतोय. प्रवीण नाव काय गोलंदाज नाव सांगायचंय. अंकित. सामना करेल तो प्रथमेश. सलामीचा फलंदाज. मागच्या षटकामध्ये त्याला धावा करता आला नाही. आता मात्र त्याला धावा कराव्याच लागतील. आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर धावा तुला काढाव्याच लागतील. पाहूया प्रयत्न तेच आहेत. सुंदर चेंडू. सुंदर चेंडू. काहीसा न समजलं चेंडू. काहीसा फंबल होतो त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू निघतोय. काहीसा कान मंत्र देताना शुभम स्वतः प्रथमेश साठी. मागच्या मॅच मध्ये सुंदर कामगिरी केली होती. आता मात्र तीच कामगिरी त्याला या मॅच मध्ये देखील करावी लागणार आहे. आपल्या संघासाठी आपल्या स्वतःसाठी स्वतःच अस्तित्व दाखवणं सिद्ध करण्यासाठी. 1 धाव मिळते या ठिकाणी आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. ते प्रितेश याला धावसंख्या होती ती 20. आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय तो रितेश. सुंदर फटकेबाजी मागच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. पाहूया तीच फटकेबाजी आणि चौकारांचा पाऊस यांच्या बॅट मधून निघतो का ते. मात्र अंकित त्यांना थांबवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. मात्र मोठा फटका मारलाय. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. चौकार रितेश याच्या बॅट मधून. रितेश ऑन द फायर. शुभम याच्या बॅट मधून निघालाय मोठा फटका. चौकार. पुढील चेंडू अंकित याचा. धावसंख्या होते ती 24. अंकित याचा पुढील चेंडू. अंकितला कमबॅक करावा लागेल. मोठ्या धावा देण्यापासून त्याला थांबवावं लागणार आहे. तोच प्रयत्न. मात्र मोठा फटका पुन्हा एकदा आलाय. बॅक टू बॅक चौकार. सुंदर सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते ती शुभम याच्या बॅट मधून. संघाला ज्या गोष्टीची गरज आहे ती पुरेपूर कामगिरी बजावताना आपल्याला पाहायला मिळते. हॅलो पुढील चेंडू आणि त्याचा शुभमसाठी. या ठिकाणी मात्र थोडीशी दिशा भरकटते. अतिरिक्त धावसंख्या 2 बसतोय. धावसंख्या होती 29. अनिकेत थोडीशी संयमी गोलंदाजी आपल्याला करावं. थोडं विचार विनिमय करावा लागेल. थोडंसं प्लॅनिंग आखावं लागेल आणि शुभम याला मात्र थांबवावं लागेल. पाहू या प्रयत्नाने यश येतं का अनिकेतला. अनिकेत कमबॅक करू शकतो. कमबॅक करावाच लागेल. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. मिळतात 4 धावा. शुभम सुंदर सुंदर फटकेबाजी शुभम याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 33. अनिकेत याचा पुढील चेंडू. सामना करतोय तो या ठिकाणी जबरदस्त फॉर्मात असलेला हा शुभम. अरे रे पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्या. दिशा भरकटते. काहीसा दबावामध्ये असताना पाहायला मिळतो तो अनिकेत. फटकेबाजीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अतिरिक्त धावसंख्या देऊन बसतोय. पुढील चेंडू पाहूया कोणत्या पद्धतीने कोणत्या अभ्यासपूर्ण. अरे मोठा फटका आलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. या चौकारानंतर धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 38. तिसरं षटक मला वाटतं या ठिकाणी संपलेलं आहे आणि तिसरं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 38. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे.
6 चेंडू 6 धावा. गोलंदाजीसाठी आलाय तो. गोलंदाजाचं नाव तुषार. तुषार पाहूया तुषार हा किती हुशार आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी करतो तो. प्रथमेश साठी एक बाजूने सामना आपल्या अंगावर खेचून घेऊन गेलाय तो शुभम, पण शुभम मात्र आता आहे नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला आहे तो प्रथमेश. प्रथमेश पाहूया कशा पद्धतीनं फलंदाजी करतोय ती तुषार याला. मोठा फटका मारला, एक धाव पूर्ण केली. एकने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ती 39. पुन्हा एकदा आलाय तो शुभम. शुभम मोठा फटका मार, सुंदर या ठिकाणी नो चेंडू. खराब अशी गोलंदाजी तुषार याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तितकेच आक्रमक फलंदाज देखील आहे समोर, त्याच्यामुळे थोडंसं फंबल हे उडणारच आहे. पुन्हा प्रयत्न करायला, पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा नो चेंडू. काहीसा दबावामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो तुषार. तुषार भावा तुला कमबॅक करावा लागणार आहे, आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर. मात्र पुन्हा एकदा तेच चित्र. वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार आहे. धावसंख्या होती 42. 2 धावांची गरज आहे ती तन्मय